अमेरिकेसारखा देश आहे ज्यामध्ये जवळपास 49% त्यांची एनर्जी ही न्यूक्लिअर आहे। सगळ्या प्रगत देशांमध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय। भारतासारखा जो प्रगतिशील देश आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता आपली एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आहे आणि सोलर विंड हे जे काही रिन्युएबल्स आहेत याच्यामुळे एनर्जी तर मिळते पण ती 24/7 मिळत नाही, ती रिलायबल मिळत नाही। त्यामुळे बेस लोड करता भारताला न्यूक्लिअर एनर्जीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच पहिल्यांदाच भारत सरकारने शांती हा कायदा तयार केला आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर सिव्हिलियन यूज आता अलाउ केलेला आहे आणि त्यातनं काल आपण महाराष्ट्रामध्ये 25,000 मेगावॅटचे 4 करार हे न्यूक्लिअर एनर्जीच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत। आज मी इथे येण्यापूर्वी अमेरिकेचे कॉन्सुलेटने या ठिकाणी एक डेलिगेशन आणलं होतं ज्याच्यामध्ये 25 अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर दिल्लीनंतर आपला एकमेव कॉन्क्लेव्ह किंवा चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे किंवा ते करण्याच्या मानसिकतेत आहेत। त्यामुळे देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती। आपल्याला माहिती आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे तारापूर तिथनं सुरुवात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करतं। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आत्ता कौतुक केलंय। मागच्या आठवड्यात जेव्हा आवाहन झालं होतं त्यावेळेस पवार कुठेतरी टीका करताना दिसले होते, मात्र आता ते कौतुक करतायत, घेतलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं ते बोलतायत। मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे। ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे। आणि म्हणूनच पवार साहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका, प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही। राहुल गांधी पवार साहेब